नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मातीचे सॅम्पल घेणार आहेत. मातीचे सॅम्पल घेताना काय करावं लागते की प्रयोगशाळेत माती पाठवताना कमी पाठवावं लागते, पण शेतावर घेताना आपला हा 1 एकरचा पूर्ण एरिया आहे. तर 1 एकर मध्ये झाडाजवळची घ्यायची नाही, बांधाजवळची घ्यायची नाही, गोठा असेल तर गोट्याखालची घ्यायची नाही, किंवा जिथं आपलं पाणी जाते दांड आहे अशा ठिकाणी घ्यायची नाही. मध्य भागात 4 जागेवरचे 4 खोल खड्डे करायचे. फळबागासाठी घ्यायचा असेल तर 1 मीटर घ्यायचा, इतर पिकासाठी घ्यायचा असेल तर 30 सेंटीमीटर घेतलं तरी चालतंय. 30 सेंटीमीटर 1 फुटापर्यंत अशी 4 जागेवरचे खड्डे करायचे याच्याप्रमाणे, आणि वरपासून खालीपर्यंत घ्यायचे. आता आपण हा खड्डा केलाय, माती घेताना काय करायचं की वरचा थरा पुसून खालचा थरा, हा 1 फुटाचा खड्डा आहे, तर घेताना लोखंडी हत्यार न वापरता लाकडाचं वापरायचं, आणि वरपासून खाली दाबीत नाही इथपर्यंत, म्हणजे वरच्या थराची माती आली आणि खालच्या थराची माती आली, ही माती घ्यायची एकत्र करायची. अशी खड्ड्यातली पूर्ण माती याची वरपासून खालीपर्यंत एका खड्ड्यातली अशी घेतली की अशा आपल्या 1 एकरच्या खड्ड्यामध्ये 4 ते 5 सॅम्पल घ्यायची. ही माती जेव्हा एकत्र होईल, पूर्ण एक टोपले भरेल, तेव्हा नंतर मातीचे समोर 4 ढिग करायची. पूर्ण जशी भाकर करतो तसं हा मातीचं भरल्याच्या नंतर एक करायचं, 4 असे एक करायचे. समोरचे 2 ढिग वगळायचे, हे बाकी ठेवायची शिल्लक राहिलेली ही काढून टाकायची बाजूला. परत शिल्लक भागाचे काय करायचे, 4 भाग करायचे, परत अर्धा भाग काढून ठेवायचा. असं करत करत आपल्याला 1 पाव किलो तो अर्धा किलो माती पिशवीमध्ये साध्या बांधायची आणि माती परीक्षणाला पाठवायची. हा आहे माती सॅम्पलचा नमुना.